नमस्कार, मी गुलाबराव खंडागळे. आज आपण संभाजीनगर तालुका खुलताबाद आणि तालुका खुलताबादमध्ये ओढतखुर्द आणि येसगाव या दोन गावामध्ये काही शेतकऱ्यांना सकाळी भेटी झाल्या आणि बेडवरती मकाची लागवड चालू असताना शेतकऱ्यांची दिसली. आता बेडवरची मका आणि याच्यामध्ये बेडवरची मका जोरवळ पद्धतीने जर असली, एका बेडवर 2 तास आणि हे जर असले 4.5 जर बेड असला तर अतिशय आनंद होतो. आणि या बेडवरची मक्केमध्ये, या बेडवरच्या लागवडीच्या मकामध्ये सारख्या आकाराचं कणीस पोसायला मिळतं बरं का. हे लक्षात घ्या, सारख्या आकाराचे दाणे मिळतात, सारख्या आकाराच्या म्हणजे हाईटसुद्धा मकाच्या वाढीची सारखी हाईट, मकाच्या काठात सारखी हाईट, मकाच्या पानाची सुद्धा सारखी हाईट येते, लांबी येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे इथं. आणि इथे दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. बेडवर असल्यामुळे काय होतं, अतिचं पाणी, जास्तीचं पाणी, अतिवृष्टीचं पाणी निघून जातं आणि कमीचा पाणी जर झाला, अतिचं पाणी झालं तर अतिचं पाणी बेडच्या उघडमधून बाहेर निघून जातं. आणि कमीचा पाऊस झाला तर आपल्याला काय होतं, बेडच्या सरीमध्ये पाणी साठून मकाला खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. आणि पाणी लागल्यामुळे मकाच्या वाढीवर त्याचा परिणाम चांगला असल्यामुळे पाणी जर ओलावा चांगला तर कणसं पोषण्यात चांगली मदत होती आणि सदा इरेशन मका राहते, हवा रहित राहते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मका लागवड करत असताना एक तर दक्षिण उत्तरचा फायदा घ्या. ज्यांच्या जमिनी आहे ते दक्षिण उत्तर करा, ज्यांच्या जमिनी दक्षिण उत्तर नसतं त्यांनी पूर्व पश्चिम लागवड करा. आणि ज्यांच्या दक्षिण उत्तर असेल तर ते 10% उत्पादन इथं नक्कीच वाढणार आहे. कारण फोटोसिंथेस म्हणजे प्रक्रिया वाढीची इथं मस्त होऊन जाते. आणि दक्षिण उत्तर बेड काढण्यामागं हाच उद्देश आमचा आला की हिवताचं ऊन थोडाफार मिळतं आणि कणीस पोषण्यात मदत होते, परपराग सिंचन बी चांगल्या प्रमाणात होतं. हा एक मुद्दा इथं लक्षात घ्यायसारखा आहे. म्हणून एकदाचे बेड आम्ही ओढतखुर्द आणि येसगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात करून घेतले. नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये ओढतखुर्द आणि येसगाव असे 2 गावं आलेले. यामध्ये आम्ही थोडंसं सहकार्य करून, गुलाबराव खंडागळे यांनी सहकार्य करून आज जवळपास 800 ते 900 एकरपर्यंत बेड माझे होऊन गेले. आणि या बेडमध्ये सर्व मका आपली लागवड झालेली आहे यात शंका नाही. आणि आता सुद्धा काही लागवडी बघितल्या आम्ही, की जे सांगितलेली अंमलबजावणी आहे ती सुद्धा झाली आणि राहिलेली अंमलबजावणीनंतर करताय शेतकरी. थोडीशी लागवड राहिली, लागवड जवळपास 60% गेली आमची. आयत क्षेत्रामध्ये 60% लागवड गेली आणि थोडंसं राहिलं असेल तर ते आता या आजच्या चक्रामध्ये, आज जे दोन्ही गावामध्ये फिरती घालून आलो मी, तर आज दोन्ही गावामध्ये बेड करा, बेडवर लागवड करा. आणि एक चांगला मुद्दा लक्षात आला शेतकऱ्यांच्या, की बेडवर चौकून बांध असतो. चौकून बांध असतो म्हणजे सगळ्या बेडवर चौकून हवा लागते. हवा लागणे म्हणजे बाण, हवा लागणे म्हणजे बाण. आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत बेडचं तंत्र पुढे आलं आणि बेडवरला पुन्हा एकदा जोरी मिळाली. बेडला महाराष्ट्र राज्यामध्ये बेड सुरू झाले आता आणि सगळीकडेच आमचे बेड सुरू झाले. आणि विशेष करून यवतमाळ आणि वाशिममध्ये गाव बेडवर आले आम्ही आणि यामध्ये खूप आनंद झाला. माननीय कोळेकर सर आमचे गुरुवर्य आहे आणि आज मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू आहे. धन्यवाद, नमस्कार.